नमस्कार मित्रांनो, आपण आज वनरक्षक भरतीविषयी संपूर्ण गाईडलाईन्स बघणार आहे, ज्यामध्ये की तुमचा पेपर, ग्राउंड व तुमचे फायनल सिलेक्शन पर्यंत सर्व प्रोसेस मी तुम्हाला या भरतीमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही कसं कमी वेळेमध्ये वनरक्षक भरतीची चांगली तयारी करून भरती होऊ शकता ते तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात ना, जसं की आता भरपूर मुलं सारखा प्रश्न करतात, सर वनरक्षकची भरती कधी येणार आहे. मित्रांनो, भरती जेव्हा यायची तेव्हा येईल, पण तुम्हाला जो हा वेळ भेटतोय हा खूप मौल्यवान वेळ आहे आणि हाच टाईम आहे बाकींच्या मुलांना बीट करून वनरक्षकमध्ये भरती होण्याचा. मित्रांनो, वनरक्षक भरती म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 स्टेप असतात: पेपर, फिजिकल व त्यानंतर तुमचं मेडिकल आणि फायनल रिझल्ट. जसं की आता वनरक्षक भरतीमध्ये मग ही न्यूज आली होती की 750-800 जागा निघणार आहे. तर याने खूप मुलं हे डिमोटिवेट होऊन आणि अभ्यासाकडून दूर पळतात आणि म्हणतात की आता मी भरती होऊ शकत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मी सध्या SSC-GD कार्यरत आहे. मी माझ्या SSC-GDचा संपूर्ण जर्नीचा व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता मी कसं 55 मार्क्सवर सिलेक्शन घेतलं. व मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी EWSमधून भरती झालेलो आहे. तर बंद्या ऑल महाराष्ट्रामध्ये EWSच्या SSB, मी ज्या पोस्टवर आहे सध्या SSBमध्ये आहे, त्यामध्ये फक्त आणि फक्त 8 जागा होत्या. त्यामध्ये 1 जागा मी घेतलेली आहे. मला हे नंतर मी जेव्हा नंतर इमेजिन केलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मित्रांनो, माणूस हे फक्त मनानं हारतं, त्यामुळे तुम्ही हारू नका. आधीच तुम्ही ध्यानात घेऊ नका, तुम्हाला लागण्यासाठी 1 जागा काफी आहे आणि तुम्ही चांगल्या तुमच्या पूर्णपैकी मनातून तयारी करा, तुम्हाला नक्कीच नोकरी लागेल. त्यामुळे जागाचा विषय मनात धरू नका, किती जागा निघणार आहे. बस तुम्ही फक्त हे ध्यानात ठेवा की तुम्हाला वनरक्षकमध्ये भरती होणं आहे आणि जी ट्रेनिंगची मजा असते, जी सॅलरी आल्यानंतर जे माणसाच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो, ती मजा तुम्हाला घेणं आहे आणि वनरक्षकमध्ये भरती होऊन तुमचे स्वप्न, तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणं आहे, एवढं ध्यानात ठेवा. मित्रांनो, SSC-GD व वनरक्षक आणि महाराष्ट्र पोलीस या तिन्ही भरत्यामध्ये काही गोष्टी सेम आहे. जसं की अभ्यासाचा सिलेबस महाराष्ट्र पोलीस व SSC-GD महाराष्ट्र पोलीस आणि वनरक्षकसाठी सेम आहे. फक्त SSC-GDमध्ये हिंदीतून व मराठीतून पेपर देतात तुम्ही, त्याचा सिलेबस थोडा वेगळा होऊन जातो. तर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत आहात तर SSC-GDची तयारी त्यासोबत करू शकता. आणि SSC-GDमध्ये जे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणून. मी त्यावर येणाऱ्या प्रत्येक टायमाला तुम्हाला त्यावर माहिती देत असतो व जे SSC-GD मी जे फोर्स लाईफ जगतोय त्याविषयी थोड्या बहुत ज्या गोष्टी आहे ते तुम्हाला मी शेअर करत असतो. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल बघू शकता, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन व्हा. तिथेच मी तुम्हाला PDF किंवा नोट्स किंवा जे बिन मला माहिती फोर्सविषयी ज्याही माहिती लागणार आहे तुम्हाला ती मी त्यामध्ये देत असतो. मित्रांनो, तुम्हाला वनरक्षकमध्ये भरती व्हायचं आहे, हा व्हिडिओ वनरक्षकविषयी आहे. तसं मी SSC-GDचेही व्हिडिओ बनवलेले आहे आणि महाराष्ट्र पोलीसचेही व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो, वनरक्षकमध्ये जे पेपर आहे तुम्हाला माहिती आहे, तुमचा अगोदर एक्झाम होणार आहे आणि तुमचा पेपर 8 TCS घेणार आहे. आता अजून अफवा उठत आहे की तुमचा पेपर TCS घेणार आहे या MPSC घेणार आहे. मित्रांनो, या अफवा उडू द्या, कारण की जोपर्यंत GR निघत नाही आणि जोपर्यंत फायनल होत नाही की पेपर कोण घेणार आहे, तोपर्यंत सर्व काही हवातच बोलतात, तसं काही खरं नसतं कोणाचंही. तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त एकच सांगेन की अफवांपेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास जास्त करा. भरपूर मुलं असे आहे मित्रांनो की फक्त ते अफवांवर ध्यान ठेवतात किंवा न्यूजवर ध्यान ठेवतात, चॅनल बघत बसतात, टेलिग्राम बघत बसतात व जास्त फक्त याच गोष्टीचं आकलन करतात, कोणती भरती कधी येणार आहे, पण त्या भरतीमध्ये काय होणार आहे, परंतु अभ्यास त्यांचा 0 असतो. ते मुलं कधी सिलेक्शन घेऊ शकत नाही. मित्रांनो, सिलेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला 100% अभ्यासही करावा लागेल. मी असं म्हणत नाही तुम्ही त्या गोष्टी बघू नका. जसं की माझं चॅनल आहे, तुम्ही ते बघा, पण कोणता टायमाला बघा. जसं की तुमचा 5 वाजेपर्यंत अभ्यास झाला सकाळपासून, तर तुमचा जो 1 घंटा अर्धा घंटा चहा असेल, तुम्ही चहा पाणी प्यायला जात असेल, त्या टायमाला तुम्ही त्या गोष्टी बघा, कारण की त्याच्याविषयी अपडेट राहणे जरुरी आहे. फक्त अफवावर विश्वास ठेवू नका. तुमचा पेपर TCS घेऊ, MPSC घेऊ, तुम्हाला एक पेपरचा पॅटर्न तर माहीत आहे. तुमच्याकडं वनरक्षक भरतीच्या जर झालेल्या प्रश्नपत्रिका नसेल तर मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन. माझे एक चव्हाण सर म्हणून आहे, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आहे. ते झालेल्या प्रश्नपत्रिकाचा संच बनवून पेड स्वरूपात मिळून या फ्रीमध्येही घेण्याचा प्रयत्न करीन. जर पेड स्वरूपात असेल तर तुम्हाला सांगेन. जास्तीत जास्त 50 या 100 रुपयाच्या आतमध्येच असेल त्याची किंमत. मित्रांनो, कधी काय असतं ना की पैसा गेल्याने जर तुमचा 1% सुद्धा कशामध्ये फायदा होत असेल, तुम्हाला 1% सुद्धा तुमच्या मदतीमध्ये फायदा होत असेल, तर ती गोष्ट करायला हवी. जसे की गुरुला तुम्ही गुरुदक्षिणा देता, तर त्याच प्रकारे जर तुमचे 50-50 रुपये 100 रुपये कुठे गेले पण अभ्यासाच्या गोष्टीमध्ये, तर तुम्ही ते नक्की करा. कारण की मित्रांनो, काय होतं ना, तुम्हाला जी गोष्ट फ्रीमध्ये मिळते
जसं की तुम्हाला फ्रीमध्ये 50 प्रश्नपत्रिका कोणी टाकून दिल्या किंवा तुम्हाला काही फ्रीमध्ये एखादं बुक देऊन टाकलं, तुम्ही ते कधीच वाचणार नाही. परंतु तुम्ही जर ते पैशात आणलेलं असेल किंवा पैशात तुम्ही प्रश्नपत्रिका विकत घ्याल तर ते 100% तुम्ही वाचाल, कारण की तुम्ही त्याच्यासाठी पैसे पेड केलेले. हे एक माणसाची मेंटॅलिटी असते मित्रांनो. त्यामुळे मी प्रयत्न करीन तुम्हाला की त्या प्रश्नपत्रिका अवेलेबल करून देण्याचा. एक तर विकत स्वरूपात किंवा फ्रीमध्ये असेल तर ते 100% मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. मित्रांनो, काय असतं ना, भरपूर सारे मुलं मी बघितलेले आहे की ते जेव्हा भरतींची तयारी करतात त्याच्या मनातच काम पण करतात. मित्रांनो, मी असं म्हणत नाही भरपूर मुलांचे मतलब आर्थिक परिस्थिती चांगली नसती तर त्यांना काम करून शिकावं लागतात, ते इमानदार मुलं असतात. परंतु काही मुलं असतात की ते पैशाच्या लोभापोटी कुठेही काम जॉईन करून घेतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करून टाकतात. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही आज अभ्यास करा, 2 पैसे कमी कमवा. उद्याच्याला तुम्ही जेव्हा नोकरीला लागसाल तेव्हा तुम्ही आज जे रोज घेताय त्याच्या 4 पट तुम्ही रोज घेसाल. तुम्हाला एक रेप्युटेशन राहील, तुमची एक इज्जत राहील लोकांमध्ये. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्हाला तुमच्या शिक्षणावर तर थोडाफार पैसा खर्चही करण्याचं काम पडलं आणि तुम्हाला म्हणजे न पैसे कमवता फक्त अभ्यासच करावा लागला तरी तुम्ही करा. जसं की माझंच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माझ्यासोबतचे भरपूर मित्र आहे, ते रोजाना जात होते किंवा कामाला जात होते, तर मी कधीच कामाला गेलो नाही, कारण की मला माहीत होतं की अभ्यासच ही अशी गोष्ट आहे की आपली सर्व परिस्थिती बदलू शकते. आणि मी न कामाला जाता फक्त अभ्यास करत राहिलो सतत. मला माहीत होतं मी कधी ना कधी भरती होईल व जे आता मुलं मला नाव ठेवतात त्यांना मी बीट करीन. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता ते मुलं सध्या काम करताय तेच 500, 400, 300 रुपये रोजानं, आणि मी आपली एक सरकारी नोकरी घेऊन सेटल आहे जॉबमध्ये पण, व सर्व गोष्टीमध्ये एक मान सन्मान पण मिळवलेला आहे. मी असं म्हणत नाही आहे की मी खूप मोठा झालो, पण तुम्हाला एक सांगतो आहे की सध्या तुम्ही कामाकडे दुर्लक्ष करा. जर काही काम असेल, शेतीतलं काम किंवा तुम्ही रोजाना जात असेल, जर तुमच्याकडे पर्याय नसेल, पैसे नसेल, तर तुम्ही 100% जा, कारण की शिक्षणासाठीही पैसे लागतात. जा आणि ते काम करून पैसा कमवा आणि ते पैसे तुमच्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करा. मोबाईल घेणे किंवा कुठेही फिरणे, सध्या तुम्ही कोणतेही ट्रिप करू नका, कुठेही फिरायला जाऊ नका, फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला वनरक्षकच्या विषयावर येऊ आपण. या वनरक्षकमध्ये पेपर होणार आहे, तो मी तुम्हाला सांगितलं की मी प्रश्नपत्रिका अवेलेबल करून देईन. मागे झालेल्या 2023-22च्या 2023-20मध्ये जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्याचा तुम्ही ॲनालाइज करा. की ॲनालायसिस असं करा की हे प्रश्न नेमके कोणत्या प्रकारचे आलेले, कोणत्या टॉपिकवरले प्रश्न आपल्याला TCS विचारते. मित्रांनो, पेपर TCS घेऊ किंवा MPSC घेऊ, तुम्हाला एक गोष्ट तर माहिती असेल, तुमची 12वी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं 12वी पास आहे तर तुम्हाला त्याच लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहे. आणि जेव्हाही कोणतीही कंपनी मतलब टेस्ट तुमचे पेपर घेण्यासाठी बदलते तेव्हा ती हे नक्की बघते की मागं कोणत्या स्वरूपातले प्रश्न आले होते. कधी असं होणार नाही की तुमचं पूर्ण स्वरूपच बदलून जाईल. त्यामुळे तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, त्यामधून तुम्हाला खूप मदत होईल. त्यामध्ये तुम्ही बघा कोणत्या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला किती विचारण्यात आलेले आहे व कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आले, त्या टॉपिकचा जास्त अभ्यास करा. आणि वनरक्षकच्या पेपराचा विषय झाला. आता पेपरामध्ये तुम्हाला माहिती आहे 4 पार्ट आहे, त्याचे तुम्हाला 15-15 क्वेश्चन येतात, जे की 2-2 प्रश्न, 2-2 मार्कला एक प्रश्न असतो. 120 मार्क्सचा तुमचा पेपर आहे. त्यामध्ये इंग्लिश ग्रामरला एक चांगला वेळ द्या, कारण की पोलीस भरती करणारे किंवा SSCGD करणारे मुलं हे इंग्लिश ग्रामरमध्ये थोडे वीक असतात, त्यामुळे ते तुमच्यासोबत फाईट करू शकत नाही. जर तुम्ही ही पोलीस भरती किंवा SSCGDची तयारी करतानंतर इंग्लिश ग्रामरला वेळ देणं हे नक्की ध्यानात ठेवा. इंग्लिश ग्रामरला वेळ द्या आणि एवढं लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही व पेपरचा पॅटर्न काय येणार आहे हे अजून जोपर्यंत GR येत नाही, तुमची भरती निघत नाही व त्याचा जो GR येतो त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिलेली असते. आता तुम्ही सध्या कोणाचंही ऐकू नका की काय काय होणार आहे, कोणत्या चेंजेस होणार आहे. GR आल्यानंतरच कळेल तुम्हाला वयामध्ये, वयोमर्यादामध्ये वाढ भेटते किंवा नाही भेटत, तुमचा क्रायटेरिया काय असेल रनिंगचा याचा, ते सर्व काही तुमचं GR आल्यावर कळून जाईल. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि कोणाला विचारतही बसू नका. तुम्ही तुमचा फक्त अभ्यास करा. मित्रांनो, अभ्यासाची एक टॅक्ट असते, जसं की भरपूर मुलं खूप सारा अभ्यास करून सुद्धा कधी भरती होऊ शकत नाही आणि भरपूर मुलं असे आहेत ना की ते थोडा बहुत अभ्यास करून पण भरती होऊन जातात. मित्रांनो, माझे भरपूर सारे असे मित्र आहेत की त्यांनी फक्त बुक्सला खूप जीव लावला आहे. म्हणजे बुक्सवर न लिहिणं, न घोटणं, ना मग त्याचा यूज करणं जास्त, की नाही माझे बुक्स हे खराब होईल असं तसं.
असं काही नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुम्हाला जिथे बी डाऊट येईल बुक्सवरच लिहून टाका किंवा बुक्सवरच तुम्ही गणितं सोडून टाका. तुम्हाला जर वाटेल की गणित मला इथं सोडवायचं आहे, जिथे प्रश्न लिहिलेला आहे तिथेच गणित सोडवा. बुक्स खराब होऊ द्या ना मित्रांनो, तुमचं आयुष्य तर खराब होणार नाही ना. बुक्स खराब झाल्यानं काय तुम्ही दुसरं घेऊ शकता. आणि अभ्यास त्यालाच म्हणतात मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला फोडून बघणे व प्रत्येक गोष्टीचं चांगलं ॲनालिसिस करून त्याचं सर्व उत्तरं कोणत्या सर्व अँगलला जज करायचा प्रश्नाला, आणि तेव्हाच तुमचा अभ्यास होतो आणि तुम्हाला टाईमही कळत नाही अभ्यासामध्ये किती झाला तर. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट, मॉक टेस्ट दररोज 2 द्या, 2 ते 3, आणि हे सर्व काही टायमिंग्सच्या स्वरूपात द्या. मी तुम्हाला जे PDF अवेलेबल करून देईन त्या PDFच्या तुम्ही कम्प्युटरद्वारे प्रिंट काढून घ्या आणि ती प्रिंट तो एक पुस्तक स्वरूपात तयार करा आणि त्याच्यामध्ये दररोजची एक प्रश्नपत्रिका किंवा दररोजच्या 2 प्रश्नपत्रिका, जसं जसा पेपर तुमचा जवळ येईल तशा दररोजच्या 2 प्रश्नपत्रिकाचा चांगला अभ्यास करा आणि हे सर्व काही टायमिंग लावून करा. मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःसोबत इमानदार राहा. टायमिंग लावून त्याचा अभ्यास करा की तुमचा टाईम समाप्त झाला, तुमचे किती काही प्रश्न राहिलेले असेल तर ते सोडून द्यायचे. परंतु टायमिंग लावून जेव्हा करसाल तेव्हाच एक्झाम सेंटरमध्ये तुमचा टाईम कव्हर होईल. ते अजून मी तुम्हाला बुक सुचवलेले आहे, जे की मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर त्याची टाकलेली आहे लिस्ट. तुम्ही कोणते कोणते बुक्स कशासाठी वापरू शकता ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा. आणि पेपरचा अभ्यास करताना कधी डिमोटिवेट होऊ नका. भलेही भरती लेट निघेल किंवा भरती अजून 10 महिने 8 महिने लागेल, त्याचा तुम्ही कधीही विचार करू नका. सध्या फक्त अभ्यास करत राहा. मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये खूप कॉम्पिटिशन कमी असतं, कारण की ह्या भरतीची तयारी जास्त मुलं करत नाही. याच्यामध्ये 5 किलोमीटर हे खूप अवघड असतं, जे की 17 ते 18 मिनिटात मारणं कोणत्यासाठीही सोपं नाही. भरपूर मुलांचं वेट जास्त असेल तरी ते पण 5 किलोमीटरची तयारी करू करू आपलं वेट पण घटू शकतात आणि वनरक्षकमध्ये भरतीही होऊ शकतात. फक्त एक चांगल्या प्रकारे फिजिकलचाही तुम्हाला मी सांगतो की फिजिकल कसं करायचं. पहिलं आपण अभ्यासाचं बघत होतो. अभ्यास चांगला करा आणि प्लस अभ्यास हा टाईम मॅनेजमेंटनुसार करा की तुम्ही कोणत्या विषयाला किती वेळ देताय. एकच विषय फिट करून बसू नका. जसं की तुमची बुद्धिमत्ता, हे बुद्धिमत्ताचे हातचे मार्क आहे. GK GS चालू घडामोडी ही तुम्ही चांगल्या लक्षवेधसारखं बुक उपयोग करून तुम्ही चालू घडामोडीही बघत राहा दररोजच्या, त्याचेही प्रश्न येतात. आणि मित्रांनो अभ्यासाचा विषय झाल्यानंतर इथे तुमचं फिजिकलमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की मुलं तिथे चुक्या करतात. फिजिकलमध्ये तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या टायमाला रनिंग करू याच्यामध्ये खूप तुमच्या मनामध्ये डाऊट असतो की सर कोणत्या टायमाला रनिंग करू किंवा रनिंग करता वेळेस मी काय डाएट घेऊ, काय खाऊ, आणि रनिंग सर माझी इतक्या मिनिटात नाही येते, तितक्या मिनिटात नाही येते, मी काय करू. तर मित्रांनो रनिंगचा तुम्हाला साधा आणि सिंपल, जसं की मी जिल्हास्तरीयपर्यंत रनिंगमध्ये खेळलेलो आहे. क्रॉस कंट्री 5 किलोमीटरमध्ये खूप ठिकाणी खेळायला गेलेलो आहे. माझी 5 किलोमीटर क्रॉस कंट्री 16 ते 17 मिनिटात बसत होती. मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, रनिंग हा अशी गोष्ट असते ना, ती फक्त सरावानेच परफेक्ट होऊ शकते. कोणताच माणूस हा परफेक्ट नसतो रनिंगमध्ये, पण सराव करू करू तो परफेक्ट होऊन जातो. जसं की तुम्ही सध्या जोपर्यंत भरती निघत नाही, भरतीची डेट कळत नाही, तोपर्यंत फक्त एकच गोष्ट करा. 7, 8, 10 किलोमीटर तुमच्याकडून जितकं पण होईल तितकं फक्त पळत राहा व तुमच्या पायांना सराव द्या. पायांना व तुमचा जो दम आहे, जो तुम्हाला दम लागतो किंवा तुमचा श्वास फुलतो, त्याला तुम्ही फक्त एक रिदममध्ये आणा. श्वास केव्हा घ्यायचा, तुम्ही जितके रनिंग करसाल ना तितकं नॉर्मल श्वास घेण्याचा प्रयत्न करा. आणि पळत्या वेळेस कधीही याचा विचार करू नका आपलं टार्गेट काय आहे. पळत्या वेळेस फक्त याचा विचार करा की आपले स्टेप कसे पडताय पायाचे. मी रनिंगचे व्हिडिओ बनलेले आहे, तुम्ही ते बघू शकता सविस्तर. पायाचे स्टेप कसे पडते व आपण पळताना पायांचे हातांची हालचाल कशी करतो. जास्त शरीर हलवायचं नाही पळताना. आणि पळताना जास्तीत जास्त पंजावर पळण्याचा प्रयत्न करायचा. पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला पंजावर पळायला जाणार नाही किंवा जास्तीत जास्त 10 दिवस तुम्हाला पहिले पंजावर पळायला जाणार नाही. परंतु कितीही दम लागला व कितीही पाय दुखले तरी तुम्ही पळायचं फक्त पंजावरती. आणि ज्या टायमाला पंजावरती पळसाल त्यावेळेस बॉडी वेट जे आहे ते हलकं पुढं ठेवायचं. जसं की मित्रांनो मी PTI कोर्सला जाणार आहे. PTI कोर्समध्ये हे सर्व काही शिकवलं जातं आणि माझे मित्रही PTI कोर्स करून आलेले आहे आणि मी ट्रेनिंग केलेली आहे. त्या ट्रेनिंगमध्ये सर्व काही हे शिकवलं जातं की तुमची रनिंग कशी करावं. तुम्हाला ट्रेनिंगमध्ये आल्यावर तर कळेलच, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ट्रेनिंगमध्ये तुमचं शरीर इतकं तुटून जातं व्यायाम करू किंवा फिजिकल करू. तर असं ऐकलं नाही कधी की ट्रेनिंगमध्ये कोणी रनिंग करता वारलं किंवा मेलं. त्यामुळे तुम्हाला सांगतो रनिंग तुम्ही जितकी कराल तितकी तुमच्या शरीरासाठी चांगली आहे. रनिंग ही सगळ्यातून बेस्ट एक्सरसाइज आहे शरीरासाठी. तर जसं की 5 किलोमीटर तुम्हाला पळणं आहे, तर सकाळी तुम्ही उठा,
पहिले तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत 7-8 किलोमीटर पळत राहा. तुमच्या पूर्ण शरीराला सवय द्या आणि रनिंग करून आल्यानंतर लगेच बसू नका. पूर्ण वॉर्मअप करा. रनिंग आल्यानंतर तुम्ही अजून एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमचा दम हा वाढत जाईल, दिवसांदिवस वाढत जाईल. आणि त्यानंतर सकाळी पळाले ज्यांचं वेट जास्त आहे ते 2 टाईम पण पळू शकतात, सकाळ व संध्याकाळ. व ज्यांचं वेट कमी आहे ते 1 टाईम पळा, सकाळ किंवा संध्याकाळ. कोणताही टायमिंग फिक्स नाही आहे मित्रांनो. मी कधीही सकाळी पळालेलो नाही आहे रनिंगसाठी, मी फक्त संध्याकाळीच पळालेलो आहे. तरी मी भरपूर आर्मी भरतीमध्ये बी म्हणजे आर्मी भरतीमध्ये बी मी फर्स्ट पर्ची मारलेली आहे व क्रॉस कंट्रीही खेळलेलो आहे. कधीही सकाळी पळालेलो नाही. असं काही नसतं की सकाळीच पळा किंवा संध्याकाळीच पळा. तुम्हाला जो टाईम आवडेल किंवा तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही रनिंग करा. वेट जास्त असेल तर तिन्ही टाईम करू शकता, सकाळ, संध्याकाळ व दुपार. आणि मित्रांनो ज्यांचं वेट कमी आहे ते एकच टाईम पळा, कारण की काय होतं ना, रनिंगनं वेट खूप घटण्याची शक्यता असते किंवा खूप घटतं. आणि त्याच्यानंतर डाएटमध्ये विषय आला तर दूध, अंडे, केळी जे बी ना तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जे अवेलेबल असेल ते खा. आणि तुम्ही काही नाही खाल्लं, आपलं जेवणसुद्धा केलं तरी काही फरक पडत नाही. एनर्जी ड्रिंक वगैरे या सर्व काही गोष्टी मित्रांनो नॉर्मल फरक पाडतात, पूर्ण फरक कोणतीही गोष्ट पाडत नाही. तुम्ही एनर्जी ड्रिंक घेताय किंवा काही घेताय, हो तुम्ही जेव्हा भरतीला जासाल तेव्हा तुम्ही चांगलं डाएट खा. त्याच्या आदल्या दिवशी, भरतीच्या दिवशी हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपलं जे घरचं भाजी भाकर तेच खात राहा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. आणि खाण्यावर ध्यान देणं गरजेचं कोणाच्यासाठी आहे, ज्यांचं वेट कमी आहे. जसं की ज्याचं वेट कमी आहे त्याचं रनिंग केल्यानं अजूनच वेट घटून जाईल, त्यामुळे त्यांना चांगले डाएट घेणं गरजेचे आहे. बाकीच्या मुलांना ज्याचं फिट आहे शरीर त्या मुलांना काही विषय नाही आहे, आपलं जे घरचं भाकर आहे तीच खाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो तुमचा विषय येतो मेडिकलचा. मेडिकलमध्ये तुमच्या सर्व गोष्टी बघितल्या जातात वनरक्षकमध्ये. जसं की SSC-GD आणि आर्मीचं मेडिकल होतं त्याच्यापेक्षा थोडं लो लेवलचंच मेडिकल होतं वनरक्षकमध्ये. असं नाही आहे की मी तुम्हाला सांगतो आहे की मेडिकलच होत नाही. तुम्ही एक सोल्जर म्हणून भरती होताय किंवा तुम्ही एक जवान म्हणून भरती होताय तर तुमचं मेडिकल तर होणारच आहे, कारण की तुम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये ड्युटी करण्यासाठी फिट असावं, हाच हेतू असतो मेडिकल घेण्याचा. तर मित्रांनो मेडिकलमध्ये तुमचे सर्व काही चेक होतं, पार्ट वगैरे. जसं की तुम्हाला जी गोष्ट दिक्कत आणू शकते ड्युटी करताना ते प्रत्येक गोष्ट तुमची मेडिकलमध्ये चेक होते. मी मेडिकलचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. आता जर मी तुम्हाला मेडिकलविषयी सांगेल तर हा व्हिडिओ खूप जास्त लांब होऊन जाईल. मित्रांनो मेडिकलमध्ये फक्त एवढंच सांगेन मी तुम्हाला की तुमचे ज्ञानेंद्रिय क्लिअर ठेवा, ज्ञानेंद्रियामध्ये काही प्रॉब्लेम नसावा. आणि एवढं सांगतो मी तुम्हाला की मेडिकलमध्ये जास्तीत जास्त कोणताच मुलगा मी आतापर्यंत कटलेला बघितला नाही. वनरक्षक भरतीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये SSC-GD आणि आर्मी भरतीमध्ये कटतात, परंतु पोलीस भरती व वनरक्षकमध्ये मी कटताना बघितलेलं नाही. जितके मी भरतीचं माझ्या अनुभवानुसार सांगतो. तुम्हाला खूप जास्त मोठा प्रॉब्लेम असेल तेव्हाच तुम्ही मेडिकलमध्ये कटता. तर मित्रांनो मेडिकल फिट व्हा, त्यानंतर तुमचा फायनल रिझल्टचा टाईम येऊन जाईल आणि फायनल रिझल्टमध्ये जे होईल ते होईल, मग नशिबाचा खेळ आहे. परंतु मेडिकलपर्यंत जा. रिझल्ट कधी ना कधी येतोच मित्रांनो. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, फक्त डिमोटिवेट कधीच नाही व्हायचं. तुम्ही आज जो अभ्यास केलेला आहे कधीच वाया जाणार नाही. जसं की तुमची एखादी भरती येऊन जाईल लगेच, तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही त्या भरतीमध्ये भरती होऊन जासाल. कारण मित्रांनो तुम्ही जो अभ्यास मागायच्या भरत्यांसाठी केलेला आहे व तुम्ही तिथं अयशस्वी झाला आहे, तुम्ही तिथे भरती झाला नाही, परंतु तो अभ्यास तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये कायम कामात येणार. जसं की आता भरपूर भरत्या ज्या आहेत त्यामध्ये मुलं भरती होतात. तर कोणते मुलं भरती होतात मालूम आहे मित्रांनो? जे खूप वेळेस अपयशी झालेले, कारण त्यांनी अभ्यास करू स्वतःला त्या लेवलचं बनवून ठेवलेलं असतं आणि ते येऊन भरती होऊन जातात. त्यामुळे कधी भरतीचा मतलब जोपर्यंत तुमचं वय होत नाही तोपर्यंत भरतीचा नाद सोडायचा नाही. भरती करायची, परफेक्ट करायची आणि ज्या दिवशी तुमचा टाईम असेल त्या दिवशी तुम्हाला कोणीही रोखणार नाही. व तुमचं म्हणतात ना ते की नशिबापुढे शेवटी कोणाचंच चालत नाही. आणि एक दिवस येतो तो स्वतः धरायतो, त्या दिवशी कोणाचंच काही चालत नाही. 100% तुम्ही भरती बसाल. आणि चांगल्या गोष्टीला फॉलो करा, जसं की यूट्यूब चॅनलला फॉलो करा, त्यातून शिका. मित्रांनो दररोज नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपला किती आउटपुट निघला, म्हणजे दररोजचं आपलं बघायचं संध्याकाळी की किती आउटपुट निघला, आपण आज खरंच काही लेवलचं केलं का, भरतीच्या लेवलचं केलं का, अभ्यास केला का, रनिंग केली का. ज्या दिवशी मित्रांनो काहीच केलं नसेल ना तुम्ही, तर समजून घ्यायचं का आपला दिवस फुकट गेला त्या दिवशीचा. फक्त एवढं ध्यानात ठेवा, भरती झाल्यानंतर भरपूर नावलौकिक होतं. आपल्यासाठी तर हीच नोकरी मोठी आहे, गरिबांच्या मुलांसाठी. तुमची पूर्ण पिढी बदलून जाते, तुमच्या आईवडिलांनाही खूप अभिमान वाटतो. ह्या गोष्टीचं एक लक्ष ठेवा. आणि भरती
ची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्हाला जे बनायचं आहे ते बनल्यानंतर तुम्हाला कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी मिळणार आहे याचा दररोज विचार करायचा अभ्यास करताना। जेव्हा हे डिमोटिवेट झाले तेव्हा अभ्यास करताना या गोष्टीचा विचार करायचा। प्रॅक्टिस करताना जेव्हा अर्धा 1 किलोमीटर बाकी असले तुमची रनिंगचं त्यावेळेस या गोष्टीचा विचार करायचा। ज्या टायमाला तुम्हाला थांबून जावं वाटतं त्या टायमाला या गोष्टीचा विचार करता की भरती झाल्यानंतर मला काय काय मिळेल व मी भरती झाल्यानंतर माझी कशी पिढी बदलेल। एक सरकारी जॉब मित्रांनो एक सरकारीच असतो आणि एक प्रायव्हेट जॉबच असतो। सरकारी जॉबमध्ये म्हणतात ना की सर्व गोष्टी बंद पडेल, पण सरकारी एकदा जॉब लागल्यानंतर तुम्हाला पैसे कधी बंद नाही पडणार, तुम्हाला मरेपर्यंत पेन्शन मिळत राहील। एकदा नोकरी लागल्यापासून तर मरेपर्यंत पैसा मिळत राहील। त्यामुळे सरकारी नोकरीला एवढी डिमांड आहे। जर तुमच्याकडून सर्व काही करून जर तुम्ही भरती होऊ नाही शकला तरी पण तुम्हाला नाही आहे ते फिजिकली फिट शरीर तर आहे तुमच्याकडे। मित्रांनो हेच तुम्हाला वनरक्षकविषयी सांगायचं होतं मला। जे मी तुम्हाला सांगितलं हे सर्व काही माझा पर्सनल अनुभव आहे। यामध्ये जर तुम्हाला काही वाटलं असेल की गलत सांगितलं आहे सरने तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा। आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही विषयाचा डाऊट असेल व तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल मेडिकलविषयी, फिजिकलविषयी, पेपराविषयी तर 100% तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। व माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथूनही नंबर घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही नंबर घेऊन मला बिनधास्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा माझ्याकडे टाईम असला मी ड्युटीवर नसलो तर तुमच्या 100% मी बोलेल आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। आपला हेतू हाच आहे मित्रांनो की प्रत्येक महाराष्ट्राचा विद्यार्थी जो आहे जो स्ट्रगल करतोय भरतीविषयी त्याला परिपूर्ण माहिती मिळावं व तो गलत रस्त्याने जाऊ नये, त्याचंही भरती होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं। जय हिंद।